नमस्कार, मी बाबासाहेब तोंडे. तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण एका मूलभूत संकल्पनेवर चर्चा करत आहोत. आज आपण ज्याविषयी बोलणार आहोत तो विषय हा सर्वांचा जिव्हाळ्याचा, महत्त्वाचा, सर्वांना त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेला हा घटक आहे. त्याला घटक म्हणा, त्याला तत्त्व म्हणा, त्याला विचार म्हणा किंवा आणखी काही, परंतु सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या विकासासाठी त्याची खूप मोठी आवश्यकता आहे. हे हक्क एवढ्या विस्तृतपणे दिलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत की त्या हक्कांपासून कुठलाही घटक वंचित राहू नये किंवा कुणाच्याही हक्कांचं उल्लंघन होऊ नये. कुणाचेही हक्क असे शासन संस्थेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या संस्थेकडून हिरावून घेतले जाऊ नयेत याची संपूर्ण खबरदारी घेऊन भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35मध्ये भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं विश्लेषण केलेले आहे. हे हक्क प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक आहे. म्हणजे हे जर हक्क नसतील तर आपला विकास होईल का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. होऊ शकणार नाही. का? कारण हे सर्व हक्क आपल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी निर्माण करतात. मग आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. हे 3ऱ्या भागामध्ये दिले असल्यामुळे त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे ह्या भागाला. कशामुळे? कारण त्यामध्ये मूलभूत हक्कांचा विस्तार आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये जे हक्क दिलेले आहेत त्याचं जे आपण अनुकरण केलेलं आहे, घटनाकर्त्यांनी जे अनुकरण केलेलं आहे ते प्रामुख्याने अमेरिकेच्या राज्यघटनेला अनुसरून हे अनुकरण केलेलं आहे. मूळ राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे हक्क देण्यात आले आणि ह्या 6 हक्कांमधील एक हक्क म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, ज्यावर आपण बोलतोय. मुळात स्वातंत्र्य कशाला म्हणायचं यावर आपण अगोदर बोलूया. स्वातंत्र्य काय असतं? स्वातंत्र्य ही अशी कुठली एखादी वस्तू नाही जी द्यायची आहे, घ्यायची आहे, ती उपभोगायची आहे, म्हणजे ते वस्तूच्या स्वरूपात नाही आहे. स्वातंत्र्य काय आहे? स्वातंत्र्य म्हणजे आपल्या भोवताली असलेली ती एक परिस्थिती आहे. ती अशी परिस्थिती आहे की त्या परिस्थितीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा विकास करता यावा. म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक असलेली परिस्थिती उपलब्ध करून देणे म्हणजे त्या व्यक्तीला स्वातंत्र्य देणे होय. मग हे स्वातंत्र्य कोणी निर्माण करून द्यायचं आहे? अशी परिस्थिती कोणी उपलब्ध करून द्यायची आहे? तर ती द्यायची आहे शासनाने, राज्यकर्त्यांनी किंवा शासनकर्त्यांनी निर्माण करायची आहे. आता ही परिस्थिती निर्माण करायची म्हणजे काय करायचं आहे की या ज्या अटी आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या विकासाच्या, त्यामध्ये जर काही बाधा ठरत असेल, त्यामध्ये काही जर अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणींचं, त्या बाधांचं, त्या अडथळ्यांचं निराकरण करणे, विलंब निराकरण करणे आणि पूर्ववत किंवा योग्य परिस्थिती निर्माण करणे, ही गोष्ट म्हणजे काय आहे? त्या हक्कांसाठी आवश्यक असलेली वातावरण निर्मिती करणे म्हणजेच स्वातंत्र्य देणे. स्वातंत्र्याबद्दल बोलल्यानंतर आपण पुन्हा स्वातंत्र्याच्या जेव्हा तपशिलांमध्ये जातो आपण, म्हणजे घटनेच्या कलम 19मध्ये पुन्हा हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेले. खरं तर हे स्वातंत्र्य दिले तेव्हा एकूण 7 प्रकारचे स्वातंत्र्य होते. 7. त्यातील एक स्वातंत्र्य ते मूलभूत स्वातंत्र्याच्या यादीमध्ये राहिलं गेलं नाही. ते स्वातंत्र्याच्या हक्कातून किंवा मूलभूत हक्काच्या यादीतूनच ती गोष्ट किंवा ते स्वातंत्र्य बाहेर काढलं गेलं. त्याला नागरी स्वातंत्र्याचा दर्जा मिळाला असं आपण त्याला म्हणू शकतो. मग हे स्वातंत्र्य कुठले होतं? ते होतं संपत्ती कमवणे, संपत्तीचा उपभोग घेणे किंवा संपत्ती धारण करण्याबद्दलचं ते स्वातंत्र्य होतं. प्रामुख्याने 1978ला जी 44वी घटनादुरुस्ती झाली, त्या घटनादुरुस्तीने हा स्वातंत्र्याचा जो हक्क होता किंवा हे आर्थिक स्वातंत्र्य होतं, हे स्वातंत्र्याच्या मूलभूत यादीमधून त्याला स्थलांतरित करण्यात आलं. म्हणजे ते मूलभूत स्वातंत्र्याचा भाग आर्थिक घटक किंवा संपत्ती कमावणे हा राहिलेला नाही. म्हणजे 6 राहिले. मग ही जी 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत त्या 6 स्वातंत्र्यामध्ये ज्या गोष्टींचा किंवा ज्या स्वातंत्र्यांचा समावेश होतो ते कोणते आहेत? 1. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
ज्याला आपण विचार करण्याचं स्वातंत्र्य असं म्हणतो. दुसरं आहे एकत्रित जमण्याचं स्वातंत्र्य. तिसरं आहे संघ किंवा संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. चौथं स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य, म्हणजे मुक्तपणे या देशामध्ये किंवा देशभर आपल्याला संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पाचवं स्वातंत्र्य आहे तुम्ही भारताच्या कुठल्याही भागामध्ये तात्पुरते किंवा कायमस्वरूपी वास्तव्यास राहू शकता, वास्तव्य स्वातंत्र्य त्याला म्हणतो. आणि सहावं स्वातंत्र्य जे आहे त्याला आपण व्यवसाय स्वातंत्र्य म्हणतो. म्हणजे कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकते. आता हे व्यवसाय स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे, म्हणजे त्या व्यवसायाचे जे पारंपरिक संदर्भ होते, प्रामुख्याने आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे संदर्भ होते की विशिष्ट जात असणाऱ्या लोकांनी विशिष्ट व्यवसाय करायचा किंवा विशिष्ट व्यवसायाच्या माध्यमातूनच त्याने त्यांची उपजीविका चालवायची, ही जी प्रथा होती किंवा हा जो सामाजिक संकेत होता, नियम होता, हे राज्यघटनेने त्याला पूर्णपणे संपवलेलं आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार, सोयीनुसार, कौशल्यानुसार, मानसिकतेनुसार कोणताही व्यवसाय चालवू शकते आणि आपला उदरनिर्वाह भागवू शकते, हा याचा अर्थ होतो. आता इथं बघा, हे जे पहिलं स्वातंत्र्य आहे प्रामुख्याने कुठलं, विचार करण्याचं स्वातंत्र्य किंवा त्यालाच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणतो. माणसं व्यक्त झाली पाहिजेत. म्हणजे माणसाच्या मनामध्ये जो विचार येतो तो विचार जर त्याला व्यक्त करण्याची योग्य संधी मिळाली नाही किंवा तशी योग्य परिस्थिती मिळाली नाही तर त्या विचारांचाही काही फायदा होणार नाही आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाचाही विकास होणार नाही. त्यामुळं प्रत्येकाला ही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती व्यक्त होत असेल तर त्या व्यक्तीकरणाला आपण ते चुकीचं आहे म्हणू शकत नाही. किंवा व्यक्त होण्याचा अधिकार हा विशिष्ट एखाद्या समूहाला आहे, एखाद्या जातीला आहे, एखाद्या धर्माला आहे, किंवा तो फक्त सुशिक्षितांनाच आहे किंवा तो फक्त श्रीमंत लोकांनाच आहे असं नाही आहे. सगळ्याच लोकांना सगळ्याच माध्यमातून सर्व प्रकारे व्यक्त होता येईल. मग हे व्यक्त कसं होता येईल? हे व्यक्त होता येईल भाषणाच्या माध्यमातून, हे व्यक्त होता येईल लेखनाच्या माध्यमातून, हे व्यक्त होता येईल चित्रकलेच्या माध्यमातून म्हणजे चित्रांच्या माध्यमातून, हे काव्यांच्या माध्यमातून व्यक्त होईल, सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त होता येईल, नाटकांच्या माध्यमातून व्यक्त होता येईल. म्हणजे कुठलीही कलाकृती असेल, कुठलाही उपक्रम असेल, त्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा हक्क आहे. आणि हा व्यक्तीकरणाचा हक्क मिळाल्यामुळं फायदा असा होतो आहे की प्रत्येक माणूस आपल्या विचारांना दुसऱ्या एका समूहापर्यंत, दुसऱ्या माणसापर्यंत किंवा इतर सर्व जणांपर्यंत पोहोचवणे त्याला सहज शक्य झालं आहे. आज तर आपण पाहतो की सोशल मीडियाचा जो झालेला प्रचार खूप सहजपणे कुठल्याही व्यक्तीला आपले विचार संपूर्ण राष्ट्रापुढं मांडता येत आहेत. यामधून काय होतं आहे, यामधून ठीक आहे सर्वच विचार हे चांगलेच असतील असं नाही, परंतु सर्वच विचार हे वाईट असतील असं सुद्धा मुळीच नाही. मग जे जे योग्य आहे, जे जे चांगलं आहे ते सर्व इतरांना घेता येईल, त्याचा आपल्या जीवनामध्ये कुठंतरी अंमलबजावणी करता येईल, त्याच्या माध्यमातून आपला कुठंतरी विकास करता येईल, ही एक अचूक दिशा, ही एक मानसिकता आपली निर्माण होते आणि त्यातून सर्वांचा एकत्रितपणे विकास होतो आहे असंही आपल्याला म्हणता येईल. दुसरं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य कुठलं आहे? एकत्रित जमण्याचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, आज मीडियाचा प्रभाव वाढलेला आहे, प्रसार झालेला आहे, आपल्या सर्वांच्या हातामध्ये त्याची साधनं उपलब्ध झाली. याचा अर्थ जेव्हा राज्यघटना निर्माण झाली तेव्हा ही परिस्थिती नव्हती. विचार व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकत्रित येणं आवश्यक होतं. म्हणजे कोणाच्या आपल्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी बाकीची प्रभावी साधनं नव्हती, तर माणसांनी एकत्रित यायचं, एकत्रित बसायचं, चर्चा करायची, सभा भरवायच्या, विचार मांडायचे, भाषणं द्यायचे, त्याच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत होती. म्हणून या एकत्रित जमण्याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. तिसरा जो स्वातंत्र्याचा प्रकार आहे तो कुठला आहे? संघ किंवा संस्था स्थापन करणे. या स्वातंत्र्याचा अर्थ असा असतो की मला माझ्या विचारांची माणसं घेऊन किंवा माझा एखादा विशिष्ट विचार आहे त्या विचारांचा प्रचार करणारा एखादा समूह, संघ, संस्था, थोडक्यात राजकीय पक्ष म्हणा, एखादी बिगर राजकीय संघटना म्हणा, त्याची मी स्थापना करू शकतो. मी म्हणजे कुठलाही माणूस, कुणीही ते स्थापन करू शकतो.
त्या स्थापनेच्या माध्यमातून तो काही राजकीय सामाजिक कार्य हाती घेऊ शकतो. राजकीय पक्षाची स्थापना केली असेल तर तो सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये त्या पक्षाला उतरू शकतो. म्हणजे हे संस्था आणि संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. पुढचं जे स्वातंत्र्य आहे की आपण कुठल्याही एक आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी एक आवश्यक गोष्ट म्हणजे भ्रमंती हे क्षेत्र आहे. म्हणजे भ्रमंती ज्याला आपण फिरणे म्हणतो. फिरणं काय आहे? आपण या देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये सहजपणे जर फिरू शकत असलो, आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी फिरणे, प्रवास करणे ही महत्त्वाची बाब आहे. ती का महत्त्वाची बाब आहे? प्रवासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला ओळख होते. प्रवासामुळे, प्रवासातील अनुभवांमुळे, वेगवेगळ्या ठिकाणांना दिलेल्या भेटींमुळे आपण समृद्ध होतो आहे. आपला भावनिक विकास होतो आहे, आपला बौद्धिक विकास होतो आहे, आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. हे सर्व घडते म्हणून संचार स्वातंत्र्य आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन असं म्हणता येईल की तुम्हाला संचार स्वातंत्र्य असणं हे अनिवार्यच आहे. म्हणजे तुम्ही फक्त एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये तिथंच राहू शकता आणि तिथून बाहेर जाता येणार नाही. असं झालं तर ते तुमच्या कुठल्याही व्यक्तित्वाच्या विकासासाठी खूप मोठी बाधा ठरेल. कुणीही कुठेही जाऊ शकतो. सामान्य परिस्थितीमध्ये कुणी कुठेही जाऊ शकतो. कुठल्याही पर्यटन स्थळाला भेट देऊ शकतो. कुठल्याही गावांना भेटी देऊ शकतो. एखाद्या घटकाची माहिती हवी आहे, अभ्यास करायचा आहे, तिथं जाऊ शकतो. म्हणजे जेही असेल ते, याला आपण काय म्हणतो? याला संचार स्वातंत्र्य म्हणतो. त्या पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे वास्तव्य स्वातंत्र्य. आपण पाहतो की या स्वातंत्र्याच्या आधारे आपण पाहतो की अगदी कुठल्या महाराष्ट्रातला माणूस कुठंतरी बिहारमध्ये, यूपीमध्ये किंवा यूपी, MP, बिहारची माणसं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रभर कुठंतरी येऊन स्थायिक झालेले आहेत. उद्योग व्यवसाय चालवत आहेत. त्यातून त्यांच्या जीवनाच्या सर्व गोष्टी ते पूर्ण करत आहेत. हे काय आहे? हे या स्वातंत्र्याचा परिणाम आहे. म्हणजे आपण असं जर ठरवलं असतं की महाराष्ट्रातील कुठलीही व्यक्ती बाहेर जाणार नाही किंवा कुठलीही व्यक्ती महाराष्ट्रात येणार नाही, तर खरंच आपला संतुलित विकास झाला असता का? हा वादाचा प्रश्न आहे. झाला नसता. जशा आपण काही सुविधा किंवा आपली काही कौशल्ये इतरांना प्रोव्हाइड करू शकतो, तशीच काही माणसं, त्यांची काही कौशल्ये, त्याच्या माध्यमातून आपण आपल्या परिसराचा विकास साधू शकतो. ही वास्तवता आहे. त्यामुळं भारतातला म्हणजे फक्त आपण आणि आपलं एकेरी नागरिकत्व असल्यामुळे आपण सर्व ठिकाणी, सर्व स्तरांवर आपण जाऊ शकतो, तिथं राहू शकतो, तिथं व्यवसाय करू शकतो. हा याचा अर्थ होतो. आणि दुसरं शेवटचं जे स्वातंत्र्य आहे त्याला आपण म्हणतो व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. याला मी म्हटलं तसंच की प्रामुख्याने जी सामाजिक आपली परिस्थिती आहे अत्यंत आता सुधारित परिस्थिती आहे, परंतु ती नकारात्मक पद्धतीची होती की जसं की 12 बलुतेदार, 13 आलुतेदार अशी ही जी व्यवस्था आपल्याकडे सांगितली जाते, ती व्यवस्था काय सांगते? विशिष्ट ही जात आहे, त्या जातीने तो व्यवसाय करायचा, या जातीने हा व्यवसाय करायचा. म्हणजे काही खास व्यवसाय हे खास लोकांचेच राहिले होते. याचा अर्थ काय? की समजा विशिष्ट जात आहे, त्यांनी तोच व्यवसाय करायचा. तो व्यवसाय सोडून बाहेर पडायचं नाही. तो व्यवसाय सोडून बाहेर पडायचं नाही. तो व्यवसाय सोडून दुसरा कुठलाही व्यवसाय सुरू करायचा नाही, जरी त्यामध्ये त्याचा इंटरेस्ट असेल किंवा नसेल. यामुळे काय होत होतं की आपल्या भावनेला पटत नाही, आपल्या इच्छेला पटत नाही, ते आपली मानसिकता तशी नाही, परंतु त्याच गोष्टी किंवा तेच व्यवसाय करावे लागतात. आणि त्या माध्यमातून एक जीवनामध्ये नैराश्य निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. तर हे होऊ नये म्हणून कोणतीही व्यक्ती त्याच्याकडं असलेल्या कौशल्याच्या माध्यमातून कोणताही व्यवसाय करू शकते, स्वतःचा विकास करू शकते आणि त्या स्वतःच्या विकासाच्या माध्यमातून राष्ट्राचा विकास होऊ शकतो. ही भावना यामध्ये व्यक्त केलेली आहे. इथं आपल्याला दुसरा एका गोष्टीवर विचार करायचा आहे. हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य राज्यघटनेने आपल्याला दिले, मात्र हे सर्व स्वातंत्र्य अनिर्बंधित स्वरूपाचे दिले नाही. ह्या सर्व प्रक्रियेवर राज्यघटनेने हव्या योग्य अशा मर्यादा ठेवलेल्या आहेत. योग्य ते याचा अर्थ काय? ठीक आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ना, मी बोलू शकतो, मी माझे विचार मांडू शकतो, माझे विचार व्यक्त करू शकतो. तो लेखनाच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून, कुठल्याही कृती छापाई ज्याला आपण मुद्रण स्वातंत्र्य म्हणतो, त्या कुठल्याही माध्यमातून मी मांडलेलं साहित्य, एखादी कलाकृती आहे माझी, एखादा मूक अभिनय आहे, काही करेल मी. परंतु हे व्यक्त होत असताना त्याच्या माध्यमातून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या, समूहाच्या, जातीच्या, धर्माच्या, राष्ट्रीय एकतेच्या, एकात्मतेच्या या कुठल्याही घटकाला तडा जाता नये.
म्हणजे यातील कुठल्याही गोष्टीला त्यामुळे जर धक्का बसत असेल, कुठल्याही गोष्टीचा त्यामुळे भंग होत असेल, तर त्यावर बंधने घालण्याचा अधिकार सरकारला आहे. म्हणजे तुम्ही बोलू शकताय, तुम्ही संघ स्थापन करू शकताय, तुम्ही सभा संमेलने मेळावे घेऊ शकताय, तुम्ही मुक्तपणे संचार करू शकताय, तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकताय, तुम्ही कुठेही राहू शकताय. मात्र आपल्या त्या कृतीमधून राष्ट्राची एकात्मता, राष्ट्राची एकता ही अबाधित राहिली पाहिजे. तुमच्या कोणत्याही कृत्याने एखाद्या समूहाच्या, व्यक्तीच्या, एखाद्या धर्माच्या, जातीच्या, कुणाच्याही भावना दुखवल्या जाऊ नयेत, हा यामागचा उद्देश आहे. मात्र एक निश्चित आहे, हे स्वातंत्र्य आहे, हा स्वातंत्र्याचा हक्क आहे, म्हणून आपण सर्वजण आपल्या व्यक्तित्वाचा विकास करण्यासाठी पात्र ठरत आहोत. या आड ज्या ज्या गोष्टी येतील त्याचं निर्मूलन करण्याची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भंग झाला, ती व्यक्ती न्यायालयामार्फत आपल्या स्वातंत्र्याला ज्यांनी हिरावून घेतले त्यांच्याकडून ते स्वातंत्र्य परत मिळवू शकते. सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, यांच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा एखाद्या संस्थेकडून, व्यक्तीकडून किंवा सरकारकडून भंग होत असेल तर त्याला तात्काळ आदेश देऊन त्या व्यक्तीला त्याचे हक्क प्राप्त करून देण्याची जबाबदारी न्यायालयावर ठेवलेली आहे. त्यामुळे हे सर्व स्वातंत्र्य, हा मूलभूत हक्क हे भारतीयांच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला फायदेशीर आहेत, विकासासाठी आवश्यक आहेत. म्हणून सर्वांना आपल्या या गोष्टींची जाणीव असली पाहिजे, माहिती असली पाहिजे, त्याबद्दल आपण सतर्क असलं पाहिजे. कारण तसं असेल तरच आपण आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा विकास करू शकू, ते शक्य होईल. धन्यवाद.